हॅलो, धन्यवाद. चला, आजच्या कबड्डी स्पर्धेतील अंतिम सामना रायगड प्रॉपर्टीज वर्सेस टी हिरोज या दोन संघांमध्ये मात्र खेळला जातो. भव्य हिमालय तुमचा आमचा केवळ माझा सह्याकडा गौरी शंकर उभ्या जगाचा मनात पूजन रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील पेझारी विभागात यामध्ये संपन्न होणारी अर्थात 7 मित्रांची ग्रुप पेझारी आयोजित पेझारी प्रीमियर लीग 2025 पुनश्च सर्वांचं अंतिम सामन्यामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आणि दोन्ही संघांना मनपूर्वक शुभेच्छा. लाईन मान सापड चला. आजच्या कबड्डी स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं आपण प्रथम क्रमांक रोख 30,001 आणि आकर्षक चषक अर्थात आदरणीय दिलीप विठ्ठल भोईर छोटमशेठ यांच्याकडून. द्वितीय क्रमांकासाठी रोख 20,001 आणि आकर्षक चषक अर्थात छोटमशेठ. तृतीय क्रमांकासाठी रोख 10,001 आणि आकर्षक चषक दिलीप विठ्ठल भोईर अर्थात छोटमशेठ यांच्याकडून. चतुर्थ क्रमांकासाठी रोख 10,001 आणि आकर्षक चषक श्री दिलीप विठ्ठल भोईर छोटमशेठ यांच्याकडून. तसेच या स्पर्धेसाठी कैलासवासी परशुराम लहू तांडेल यांच्या स्मरणार्थ कुमार गौरांग आकाश तांडेल यांच्याकडून कोलार आजच्या चढाईसाठी आणि पहिल्याच चढाईमध्ये या ठिकाणी प्रतीक धुमाळ गारात 4 मुंड्याची अर्थात त्याला अडवलंय, बाद केलंय प्रतिस्पर्धी संघाचा पार्थ ठाकूर. आपण चढाईमध्ये लढाई करत असताना यावेळच्या प्रत्येक सामन्यामध्ये पाहिलंय आतापर्यंतचा रेकॉर्ड आहे, कोणत्या सामन्यामध्ये हरलेला संघ नाहीये. रायगड प्रॉपर्टीज ही खऱ्या अर्थानं रायगडची प्रॉपर्टीज आहे. आपण पाहतोय की एकदाही या ठिकाणी पराभूत झालेला संघ नाहीये. हाच संघ या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपण खेळत असताना पाहतोय प्रतिस्पर्धी संघ मात्र आता आहे टी हिरोज. सुंदर, पुन्हा एकदा लगेचच लगातार दुसरी पकड आपण पाहतोय त्या ठिकाणी रायगड प्रॉपर्टीज या संघामध्ये. आणि ह्या स्पर्धेसाठी कैलासवासी परशुराम लहू तांडेल यांच्या स्मरणार्थ कुमार गौरांग आकाश तांडेल यांच्याकडून कूलर, कैलासवासी परेश संतोष पाटील यांच्या स्मरणार्थ त्यांची पुतणी कुमारी परी राजेश पाटील आणि क्रिशा प्रितेश पाटील यांच्याकडून कूलर, कैलासवासी रमेश नामदेव पाटील यांच्या स्मरणार्थ त्यांचा नातू आर्येंद्र योगेश पाटील यांच्याकडून कूलर, श्री सागर रामचंद्र पाटील यांच्याकडून कूलर. तसेच आजच्या कबड्डी स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूसाठी स्वर्गीय सुजित सुहास पाटील यांच्या स्मरणार्थ त्यांचा भाचा कुमार सीतक संदीप पाटील यांच्याकडून सायकल. उत्कृष्ट पकडीसाठी कैलासवासी चंद्रभागा कुशा पाटील यांच्या स्मरणार्थ त्यांचा नातू ॲडव्होकेट प्रदीप मनोहर पाटील यांच्याकडून सायकल. उत्कृष्ट चढाईसाठी श्री मंगेश गिरधर गुरु परंपरा रेस्टॉरंट पेजारी यांच्याकडून सायकल. आणि पब्लिक हिरोसाठी श्री सुधाकर विठोबा पाटील सुयोग काट्रास पेजारी यांच्याकडून सायकल. सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक आभार. पुन्हा एकदा मैदानाकडे वळतो. आता मात्र विनीत पाटील, सुंदर विनीत पाटील एक गुण आपल्या संघासाठी नक्कीच या ठिकाणी घेतोय. या ठिकाणी पहिलीच पकड या ठिकाणी अर्थात आपण पाहिली प्रतीक धुमाळ याला पकड करण्यात आली. अर्थात या पकडीसाठी युवांश निहार म्हात्रे यांच्याकडून राकेश म्हात्रे आपल्यासाठी उत्कृष्ट पकडीसाठी 500 रुपयांचं बक्षीस झालेलं आहे. अभिनंदन, अभिनंदन राकेश म्हात्रे. जयेश म्हात्रे आणि नक्कीच त्या ठिकाणी प्रतीक धुमाळ यश मिळवत आहेत. एक गुण आपल्या संघासाठी 4-3 असा गुणफलक आहे.
निरेश पाटील मात्र मयुरेश्वर परतला, त्याला पुन्हा एकदा चढाईसाठी अर्थात प्रत्युत्तर देण्यासाठी प्रतीक धुमाळ सिंगल पॉइंट, एक गुण आपल्या संघासाठी. अंतिम लढत आहे, फायनल आहे, शेवटची मॅच आहे, शेवटचा सामना आपण पाहतो या दोन संघांमध्ये. 0-4 एका बाजूने संघ मालक म्हणून धीरज मात्रे, दुसऱ्या बाजूने संघ मालक म्हणून रोहित पाटील. आणि या संघामध्ये आपण पाहतोय संघ प्रशिक्षक रायगड प्रॉपर्टीज संघाचे महेश पाटील, संघ व्यवस्थापक हर्ष मात्रे. आणि इकडे मात्र टी हिरोज या संघाचे प्रशिक्षक आहेत निलेश पाटील आणि संघ व्यवस्थापक सूरज पाटील. यांना आपण पाहतोय अंतिम सामना आहे, पहिलाच पर्व या ठिकाणी सुरू आहे. आणि या पहिल्याच पर्वामध्ये कोणता संघ विजयी ठरणार, कोणता संघ अंतिम ठरणार, कोणता संघ अजिंक्य ठरणार हे देखील आपण पाहणार आहोत. पुन्हा एकदा प्रतीक धुमाळ चढाईच्या भूमिकेमध्ये पाहतोय, अंगणी अंग या ठिकाणी माखलेलं लाल मातीनं आपण पाहतोय. अशाच या लाल मातीतला खेळ कबड्डीचा आपल्या समवेत, आपल्या समोर प्रतीक धुमाळ निर्विवादपणे यश संपादन करण्याच्या प्रयत्नामध्ये, आणि ह्या प्रयत्नामध्ये यश संपादन करतोय आपल्या संघासाठी. एक गुण मात्र मिळवतो आणि गुणसंख्या झाले 0-4-0-5. तिसऱ्या रेड साठी या ठिकाणी भुंगा वाजलाय, भुंगा मात्र वाजलाय. इथे मात्र पाहायचं आहे खेळाडू अनुज या ठिकाणी अनुज पाटील. पुन्हा एकदा प्रतीक धुमाळ, दोन खेळाडू मैदानामध्ये. कदाचित पकड झाली तर आपण सुपर टायगर्ससाठी त्या ठिकाणी एक गुण अधिकचा मिळू शकताय, परंतु इथे मात्र ताकदीचं प्रदर्शन, शक्तीचं प्रदर्शन आपण पाहिलं. खेळाडू मात्र इथे बाद होतोय, पुन्हा एकदा आक्रमण करतोय प्रतीक धुमाळ प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूवर. 2+2 पुन्हा एकदा चौकार. सुंदर या ठिकाणी अर्थातच ती हिरोज हा संघ खऱ्या अर्थानं हिरो ठरणार का, की प्रतिस्पर्धी संघ असणार रायगड प्रॉपर्टीज हे आगेकूच करणार. दोन संघांमधील खेळ, अंतिम टप्प्यातील खेळ, फायनल मधील खेळ पाहण्यासाठी अमाप आणि अलोट गर्दी मात्र या ठिकाणी जमलेली आहे. अनेकांचे आशीर्वाद या ठिकाणी स्पर्धेला लाभलेले आहेत आणि या आशीर्वादातून साकार झालेली, संपन्न होत असणारी अर्थात 7 मित्रांची ग्रुप पेझारी आयोजित पेझारी प्रीमियर कबड्डी लीग 2025. पुन्हा एकदा पार्थ ठाकूर यश मात्र मिळते. पार्थ ठाकूर यांच्या चढाईला मत धार आहे आणि असा हा कर्णधार आहे अर्थातच पार्थ ठाकूर. त्याला मात्र प्रत्युत्तर कुणाल पाटील. खेळासाठी खेळ पण, कबड्डीसाठी काय पण, हीच हिंमत आणि तीच तयारी आणि त्याच तयारीने या ठिकाणी उतरलेले आमचे प्रत्येक खेळाडू मात्र स्वतःचा नावलौकिक या ठिकाणी वाढवत असताना, आपल्या पेझारीचा देखील नावलौकिक वाढवत असताना आपण पाहतोय. अर्थात नामी संधी नाईजी पाटील आपल्या 7 मित्रांची ग्रुपच्या वतीने या ठिकाणी सर्व खेळाडूंना देण्यात आली. सर्व पेझारकरांना एका नात्यानं, एका दिलानं, आपुलकीनं, मनापासून या ठिकाणी बोलावलं आणि ही एक यशस्वी कबड्डी स्पर्धा मात्र आपण अंतिम टप्प्यात असताना आपण पाहतोय. सुंदर कबड्डी स्पर्धा, रायगड जिल्ह्यामध्ये नामांकित असणारी कबड्डी स्पर्धा, न भूतो न भविष्यती अशी कबड्डी स्पर्धा. पुन्हा एकदा पार्थ ठाकूर एक गुण आपल्या संघासाठी मिळवतोय. म्हणजेच आता मात्र गुणसंख्या एकाने नक्कीच वाढली जाते आणि 7-9 दोघांमध्ये जसं की युद्धच या ठिकाणी सुरू असताना पाहतोय. तसं पाहायला गेलं तर प्रतीक धुमाळ असेल किंवा पार्थ ठाकूर असेल, एकाच संघातील 2 खेळाडू आहेत. श्री गणेश दिवला या संघामध्ये प्रतिनिधित्व करणारे 2ही खेळाडू आज मात्र एकमेकांसमोर कर्णधारांच्या मध्ये उभे आहेत. रायगड प्रॉपर्टी संघाचा कर्णधार पार्थ ठाकूर आणि टी हिरोज या संघाचा कर्णधार प्रतीक धुमाळ. या ठिकाणी आरोही अमोल पाटील पुन्हा एकदा या ठिकाणी आपल्या खेळाडूंना सपोर्ट करण्यासाठी उभे आहेत. प्रत्येक बोनस गुण 200 रुपये, जेवढे बोनस गुण गुणिले 200 आणि प्रत्येक या ठिकाणी
सुपर रेड साठी 500 रुपये आरोही अमोल पाटील यांच्याकडून देण्यात आलेले आहेत. लक्षात घ्या, बोनस गुणासाठी 200 रुपये, थर्ड आणि 3 गुणांसाठी म्हणजे सुपर रेड साठी 500 गुण अशी या ठिकाणी बक्षीस आरोही अमोल पाटील यांच्याकडून आले. धन्यवाद आरोही अमोल पाटील. याला म्हणतात पाठिंबा, याला म्हणतात खंबीरपणे आपल्या खेळाडूंच्या पाठी उभं राहणं. खेळाडूंची गुणवत्ता वाढवण्यासाठी खऱ्या अर्थानं सपोर्ट आहे. पुन्हा एकदा प्रतीक धुमाळ चढाईसाठी येतोय. 1-0 दोनही संघ दशकांमध्ये आपण पाहतोय. 10-10 असा गुणफलक त्या ठिकाणी समोर लागलेला असताना रसिक मनाची उत्कंठा वाढवणारा खेळ. मग शेवटामध्ये काय होणार? मग आता मात्र 10 नाही 10 कराय. मग शेवटी कशा पद्धतीने या ठिकाणी खेळाची इथे मात्र थांबेल आहे काय केला? इथे मात्र थांबवण्याचा प्रयत्न केलाय, अडकवण्याचा प्रयत्न केलाय, स्टॉप केलाय. तुम्ही एकमेकांसमोर प्लीज बोलू नका. तिथे योग्य डिसिजन आपण पंचांच्या माध्यमातून घेणार आहोत. या ठिकाणी सुपर टॅकल्स आणि 2 पॉइंट्स. प्लीज 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 बाहेर न कोणी बोलू नका प्लीज. प्लीज या ठिकाणी अर्थातच सामना अंतिम सामना आहे, शेवटचा सामना आहे. हॅलो, अरे बंड्या 3 पंचायत डिसिजन घेतलं, तू मान्य करा आता क्या? अरे 3 पंच एकत्र येऊन ते डिसिजन घेतलं की नाही, मग तो मान्य आहे की नाही? हा मग कशाला 3 पंचायत डिसिजन घ्या आणि निर्णय दिलाय ते. चल खेळा चला. चला धन्यवाद. या ठिकाणी सामना मात्र आपण सुरू होत असताना पाहतोय. धन्यवाद देणार आहे दोन्ही संघांना. त्या ठिकाणी कबड्डी अर्थात पेझारी प्रीमियर लीग 2025. नाते आपले कबड्डीचे, नाते आपले माणुसकीचे, हीच आमची प्रार्थना आणि हेच आमचे मागणे आणि हेच आमचे मागणे आहे. अर्थातच सामना देखील या ठिकाणी सुरू होत असताना आपण पाहतो 10-15. प्रतीक धुमाळ चढाईसाठी येतोय. रायगड प्रॉपर्टीज वर्सेस टी हिरोज असे या ठिकाणी हा सामना मात्र आपण
सुरू झालेला पाहतोय. जवळपास आतापर्यंत 5 गुणांची आघाडी ही आपण संघमालक रोहित पाटील, प्रतीक धुमाळ यांच्या आतापर्यंत 3 बोनस गुण झालेले आहेत. म्हणजे 200 अधिक 200 अधिक 200 एकूण 600 रुपयांचे मानकरी आतापर्यंत प्रतीक धुमाळ टी हिरोज चे झालेले आहेत. आणि रायगड प्रॉपर्टी संघाचा पार्थ आतापर्यंत एकदा या ठिकाणी बोनस गुणचा मानकरी झालेला आहे. म्हणजे 200 रुपये पार्थ याच्यासाठी सुद्धा या ठिकाणी अर्थात मिळालेले आहेत. पुन्हा एकदा आपण पाहतोय प्रतीक धुमाळ. खेळ मात्र नक्कीच या ठिकाणी कारण जिंकायचं ठरवलेलं आहे. ही फायनल आपण मारणार हे ठरवलंय. मनाशी पक्क केलंय, मनाशी गाठ बांधले, पदराला गाठ बांधले की आम्हाला जिंकायचं आहे. आम्हाला मात्र या ठिकाणी अंतिम चषक आपल्या संघासाठी घ्यायचा आहे आणि तो मिरवत आपल्या घरी न्यायचा आहे हे मात्र ठरवलंय. आणि सिंगल पॉइंट पुन्हा एकदा आपण पाहतोय प्रतीक धुमाळ याच्या माध्यमातून टी हिरोज या संघासाठी. मयुरेश पाटील 10-15 मध्ये मयुरेश पाटील अप्रतिम टिपण्याचा प्रयत्न, यशस्वी प्रयत्न मयुरेश पाटील. आपल्याच पेसारीमधील आपलीच स्पर्धा या ठिकाणी पाहणारे देखील आपलेच, खेळणारे देखील आपलेच आणि नक्कीच याच्यामध्ये संपन्न होणारा अंतिम सामना. एका बाजूला धीरज म्हात्रे, दुसऱ्या बाजूला रोहित पाटील संघ मालक म्हणून उभे राहिले. बोनस म्हणजे एकूण 4 बोनस मात्र या ठिकाणी झाले. हो आता मात्र येणार की थांबणार. कुठेतरी असं जे हास्य आहे ना हे महत्वाचं आहे की आपण जरी त्या ठिकाणी थांबलात तरी पण जे स्मित हास्य आहे हे खेळणाऱ्या बुद्धीचं खऱ्या अर्थानं उदाहरण आहे. कारण खेळणारी मुलं ही आपलीच आहेत. बारा 17 खेळ कबड्डी अर्थात या कबड्डी स्पर्धेचा सांगता समारोप या ठिकाणी आपण होत असताना पाहतोय. दोनही संघ अटीतटीच्या लढतीमध्ये 12-17 अशा गुणफलकावर पाहतो. रायगड प्रॉपर्टीज वर्सेस टी हिरोज. 8 नंबरची जसी प्रदान केलेला मयुरेश पाटील पुन्हा एकदा ह्या अगोदरच्या चढाईमध्ये लाथेनगडे टिपण्याचा एक यशस्वी प्रयत्न मात्र मयुरेश पाटीलनं केला होता. आता पुन्हा एकदा इथे आपण पाहतोय कुणाल पाटील आपल्या संघाला ज्या ज्या वेळेला गरज असते त्या वेळेला कुणाला देखील त्या ठिकाणी चढाई करत असतो. एक मुख्य चढाईपटू म्हणून प्रतीक धुमाळने तदनंतर मात्र त्या ठिकाणी कुणाला असेल किंवा अन्य खेळाडू त्या ठिकाणी प्रयत्न मात्र करत असतात. आणि आतापर्यंतचा गुणफलक हा नक्कीच टी हिरोज संघाच्या बाजूने लागलेला आपल्याला पाहायला मिळतं. परंतु कबड्डी शेवटच्या क्षणापर्यंत काय घडेल आणि काय बिघडेल हे मात्र आपल्याला सांगता येत नाही आणि त्यालाच तर कबड्डी म्हटलं जातं. सागराचं पाणी कधी हटणार आणि हाऊस कबड्डीची कधी मिटणार नाही. आणि हीच हाऊस या ठिकाणी पुरवण्यासाठी आलेला आमचा मायबाप रसिक प्रेक्षक वर्ग. सामना मात्र इथे त्रुटीत काळासाठी थांबलेला आहे. 4 सायकल आपण पाहतोय आपली प्रतीक्षित आहेत. मात्र या सायकलवर कोण हक्क गाजवणार? मग सर्वोत्कृष्ट खेळाडू असेल, उत्कृष्ट पकड असेल, उत्कृष्ट चढाई असेल, पब्लिक हिरो असेल. व्यायामासाठी एक साधन आहे अर्थात सायकल. तदनंतर आजच्या दिवसाचे उत्कृष्ट पकड आणि उत्कृष्ट चढाईसाठी सुद्धा कूलर आहे जे आता आपल्याला आजपासूनच लागणार आहे, जे आपल्या घरी गेल्यानंतर आपल्याला चालू करायचं आहे. आणि निश्चितपणे अंतिम चषक आणि रोख 30,000 रुपये प्रथम क्रमांकासाठी, द्वितीय क्रमांकासाठी रोख 20,000 आणि आकर्षक चषक 10,000 आणि आकर्षक चषक 10,000 आणि आकर्षक चषक अशी या ठिकाणी बक्षीस. हो सुंदर. हा असाच खेळ आपल्याला पाहायला मिळाला कारण अंतिम सामना खेळतोय. कारण निवडलेले, पारखलेले, या ठिकाणी सिलेक्टेड केलेले खेळाडू
हे असं सहजगत्या आलेलं नाही आहेत. यांना खूप परिश्रम करावे लागलेत, खूप मेहनतीतून या ठिकाणी साकार झालेले आहेत. कारण मेहनतीनंच या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपल्याला फळ मिळत असतं. मज नको तो अश्रू घाम हवा, हा नव्या युगाचा मंत्र नवा. कारण घाम गाळूनच आपल्याला हे कष्ट करूनच आपल्याला परिश्रम करूनच हे मिळवायचं आहे. आणि ही मेहनत आपल्याला तर करावीच लागणार आहे. कारण हा लाल मातीतला खेळ आहे, हा फुकटात मिळणार नाहीये. त्यासाठी कष्ट करावे लागतात. सामना मात्र मध्यंतरासाठी थांबलेला आहे. रायगड प्रॉपर्टीज वर्सेस टी हिरोज या दोन संघातील खेळ 18-13 डीजे ऑन. धन्यवाद. 18-13 टी हिरोज वर्सेस रायगड प्रॉपर्टीज या संघामधील खेळ आपल्याला पाहायला मिळतो. आता मात्र एक चांगल्या पकडीचं प्रदर्शन त्या ठिकाणी पाहायला मिळालं. म्हणजेच अजून एका गुणांची वाढ त्या ठिकाणी आपण होत असताना पाहतो. सामनाधिकाऱ्यांच्या माध्यमातून मात्र या ठिकाणी आपण पाहतो ही मॅच मात्र खेळवली जाते. हा सामना मात्र त्या ठिकाणी खेळवला जातोय. पुन्हा एकदा प्रतीक धुमाळ, एक दहशत निर्माण करणारा खेळाडू आपल्या येण्यानं मात्र समोरच्या संघाला कुठेतरी एक भीती निर्माण होत असते. परंतु ही भीती निर्माण झालेली दूर केली ती म्हणजेच रायगड प्रॉपर्टीज संघाच्या सर्व खेळाडूंच्या माध्यमातून अप्रतिम पकडीचं प्रदर्शन. जयेश म्हात्रे अर्थातच सुंदर खेळाचं प्रदर्शन. कारण ह्या पकडीचा आनंद मात्र एक वेगळा होता की अशा खेळाडूला मात्र आपल्या प्राणामध्ये पकड करून आता मात्र आपण पुढे आगेकूच करणार का. आणि यस, अर्थात आशावाद आहे, सकारात्मक दृष्टिकोन आहे. नेहमीच पॉझिटिव्ह दृष्टी आपण जर समोर ठेवली तर आपल्याला कठीण असं काहीच नसतं. परंतु इथे मात्र अपेक्षा केली, जास्तची अपेक्षा केली, मात्र इथे जेवढं आहे त्यामध्ये समाधानातच खऱ्या अर्थानं आपलं भवितव्य होतं. परंतु आपण अधिक मिळवण्याचा या ठिकाणी मोह आपल्याला आवरता आला नाही आणि या मोहाला मात्र आपण बळी पडला. म्हणून जे हातात आहे त्यामध्ये समाधान मानणं हे देखील तितकंच महत्त्वाचं असतं. मग ते कबड्डीमध्ये असेल किंवा आपल्या मुख्य जीवनामध्ये असेल, या दोनही बाजू आहेत. कारण अशा खेळांमधून देखील आपल्या भावी जीवनामध्ये देखील आपण कुठेतरी आदर्श घेत असतो. सामना 20-15 त्या ठिकाणी थांबलेला आहे आणि त्याच्यासाठी अर्थात पुढील चढाईपटू रितेश
पेडवी 5 वर्सेस 1 म्हणजेच त्या ठिकाणी बोनस लाईन ऑफ आहे. मग अशा 5 खेळाडूंमध्ये देखील तसा गुण मिळवणं फार कठीण असते, कारण बोनस लाईन त्या ठिकाणी असते. आणि इथे मात्र रितेश पेडवी परत येतोय आपल्या संघाकडे. आणि इथे मात्र हॅलो, अरे तुम्ही संघ शिक्षक प्रशिक्षक तुम्ही तिथे कशाला भांडता? ते लाईनमॅन आहेत तिथे. धन्यवाद. पुन्हा एकदा रितेश पडवी 20-15 म्हणजे अधिक पण नाहीये तसं कमी पण नाहीये, कारण नाममात्र 5 गुणांची आघाडी आहे. केव्हाही निघेल आणि केव्हाही पुढे जाता येईल अशा पद्धतीनं मात्र या ठिकाणी आपण हा खेळ पाहतो. आराम से आराम से आराम से आराम से 1 मिनिट. अंतिम सामना होता है. आपण जे मागे टेबलवर या ठिकाणी बसलेलो आहोत, प्लीज तिथे टेबलवर फक्त खेळाडूंनाच बसत आहे विनंती आहे. शेवटचा सामना आहे, अंतिम सामना आहे, कारण मोठा चषक आहे आणि ह्या चषकासाठी स्पर्धा तर असणारच, कारण प्रत्येक जागेवर या ठिकाणी आपल्याला स्पर्धा पडते, प्रत्येक ठिकाणी आपल्याला स्पर्धा असते आणि या स्पर्धेमध्ये मात्र आपण उतरलेलो आहोत. हार्दिक मात्रे 1 गुण आपल्या संघासाठी त्या ठिकाणी मिळवतोय आणि इथे मात्र 21-16. शेवटच्या संघामध्ये इतकी मजा आली, इतका आनंद वाटला या सामन्यामध्ये, या स्पर्धेमध्ये, की खरोखर आमच्या पेझारकरांना देखील हा एक वेगळी मेजवानी मात्र मिळाली. आपल्या सर्व संघांच्या खेळाडूंना, अनेक मायबाप रसिक प्रेक्षक वर्गाला आणि या ठिकाणी व्यासपीठावर स्थानपन्न असलेले आमचे आदरणीय दिलबीजी भोईर आता छोटम सेठ, आपण देखील एक मोठा पाठिंबा या कबड्डी स्पर्धेला दिलात, कारण या स्पर्धेसाठी लागणारे प्रथम क्रमांकासाठीचे 30,000 आहेत, द्वितीय क्रमांकासाठीचे 20,000 आहेत, तृतीय क्रमांकासाठीचे 10,000 आहेत आणि चतुर्थ क्रमांकासाठीचे 10,000 आहेत. असे एकूण रक्कम स्वरूपातील आणि चषक स्वरूपातील बक्षीस आपण स्वतः त्या ठिकाणी ह्या स्पर्धेसाठी दिलेली आहे, कारण या मंडळावर असणारा प्रेम आणि मंडळाचं तुमच्यावर असणारं प्रेम याचा देखील आपण समजून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करा प्लीज. टी हिरोज संघाच्या मागे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करा. पुन्हा एकदा रितेश पेडवी, हो हो हो, हे गुण रितेश पेडवीच्या माध्यमातून इकडे मात्र जमलो. क्या बात. 21 आणि 17 डीजे. धन्यवाद. संधी आपल्याला दिली जाईल. 21-17 सामना मात्र काहीसा टफ मॅच या ठिकाणी, टफ सामना होतोय, कारण मनाची अवस्था आहे या ठिकाणी. गतीनं, कारण गती प्रगतीचा आत्मा आहे. मग जेवढी गती आपल्यामध्ये असेल, आपल्या खेळामध्ये असेल, तेवढी प्रगती आपण साधणार आहोत, कारण समोर उभा राहा. पार्थला मात्र इथे क्या बात आहे, जबरदस्त आपण पकड पाहिली. इथे मात्र याच्यामध्ये बघा विनीत पाटील खूप सुंदर या ठिकाणी अडवण्याचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी केला गेला आणि पार्थ मात्र बाद झाला. 22-17
जवळपास या शेवटच्या क्षणामध्ये आपण निशब्द असणारे मायबाप रसिक प्रेक्षक वर्ग, हो जशास तसे तुम्ही सुद्धा आमचा एक घेतात, आम्ही सुद्धा तुमचा एक घेणार, हीच भावना आणि हीच बदल्याची भूमिका आपण त्या ठिकाणी पाहतोय. जय मात्र बाहेर जातो. दोनहीकडे एक एक गुण मात्र त्या ठिकाणी दिला जातोय. खूप मोठ्या गर्दीनं या ठिकाणी उपस्थित झालेला या ठिकाणी रसिक प्रेक्षक वर्ग, कारण चर्चा तर होतीच. गेली अनेक दिवस सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचार आणि प्रसार झालेली ही कबड्डी लीग, अर्थात 7 मित्रांची ग्रुप पेसारी आयोजित पेसारी प्रीमियर लीग 2025, मात्र या स्पर्धेची प्रतीक्षा होती. मात्र ही प्रतीक्षा काल संपली आणि आज ही स्पर्धा संपणार. अशी ही स्पर्धा मात्र एक नावलौकिक वाढवणारी होती. ज्या मंडळानं खऱ्या अर्थानं नेहमीच या सामाजिक क्षेत्रामध्ये अलौकिक असं कार्य केलं. आपण रक्तदानाच्या माध्यमातून पाहिलं असेल, अनेक वर्ष या ठिकाणी हे मंडळ रक्तदान करत असताना पाहतोय. 2021 मध्ये 70 रक्तपेढी, 2022 मध्ये 92 रक्तपेढी, 2023 मध्ये 104 रक्तपेढी आणि 2024 मध्ये 112 रक्तपेढी. म्हणजे आकडा वाढत गेला. अनेकांपर्यंत ही मदत मात्र पोहोचली, कारण रक्तदान म्हणजेच जीवनदान. तसेच या मंडळानं अर्थात 2021 साली महाड येथे झालेली अतिवृष्टी यामध्ये पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचं वाटप केलंय. अनेक शैक्षणिक साहित्याचं वाटप अनेक जिल्हा परिषद शाळांमध्ये देखील या मंडळाच्या माध्यमातून झालेलं आहे. तसेच दरवर्षी कबड्डीचे सामने देखील मंडळ भरवत असते. अनेक विविध रांगोळी स्पर्धा असतील किंवा इतर अनेक लोकोपयोगी समाजोपयोगी उपक्रम ह्या मंडळांना मात्र राबवलेले आहेत. म्हणून एक आदर्श मंडळाचा असेल आणि हाच आदर्श मात्र आपल्या समोर मात्र ठेवला गेला. बरोबर अप्रतिम पकड पुन्हा एकदा आपण पाहिली ती विनीत पाटील या खेळाडूच्या माध्यमातून. या अगोदरच्या सामन्यामध्ये विनीत पाटील यांना उत्कृष्ट पकडीचा किताब मात्र त्या ठिकाणी देण्यात आला होता. 24-18 सामना जवळपास शेवटामध्ये येत असताना आपण पाहतोय अजून देखील या ठिकाणी रायगड प्रॉपर्टीज संधी मात्र गेलेली नाहीये. आणि इकडे ती हिरोज आपल्याला टिकवायचं आहे आणि आपल्याला मिळवायचं आहे. मग अशाच ह्या दोन संघांच्या मिळवण्याच्या आणि टिकवण्याच्या या स्पर्धेमध्ये मात्र आमच्या रसिक प्रेक्षकांना आनंद मिळतो, कारण पैसा वसूल परफॉर्मन्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. दोनही संघ मातब्बर आहेत, दोनही संघांकडे उत्कृष्ट चढाईपटू आहेत, तेवढेच क्षेत्ररक्षक देखील आहेत. एका जुटीनं या ठिकाणी खेळ करणारे आपण खेळाडू पाहतोय. खेळाडू वृत्तीनं या ठिकाणी खेळ करणारे आपण खेळाडू पाहतोय, कारण आपली माती आपली माणसं, आपलाच खेळ, आपलीच कबड्डी आणि आपल्याच विभागात आपल्याच पेसारीमध्ये स्पेशल आपल्यासाठीच ठेवलेली कबड्डी आहे. सामना देखील काळासाठी थांबला. या ठिकाणी धन्यवाद देतोय. काल आणि आज मध्ये आपण सुंदर या ठिकाणी डीजेच्या माध्यमातून रसिक मनाला देखील डोलवत आहात, म्हणून आपलं देखील या ठिकाणी आम्ही धन्यवाद देतोय. आपलं देखील मनस्वी स्वागत. पुन्हा एकदा 25-19 थांबायचं नाहीये, पुढे चालायचं आहे. अशा पद्धतीनं गतीनं या ठिकाणी चाललेली कबड्डी स्पर्धा. लाभले आयुष्य जित घेते जगावे चांगले, पाऊले चालू पुढे जे थांबले ते संपले. अर्थात जे थांबतात ते संपून जातात
परंतु चालणाऱ्याला मात्र मार्ग मिळत असतो. वाहत्या पाण्याला कोणीही अडवू शकत नाहीये, कारण ते अगदी वाहतं पाणी असतं आणि निर्मळ पाणी असतं. आणि अशाच पद्धतीनं आपल्याला देखील चालायचं आहे, मार्ग थांबवायचा नाही. मग चालत असताना अनेक दगडगोटे आपल्याला लागत असतात, अनेक वेळेला त्या ठिकाणी गतिरोधक लागत असतात, अनेक कटी असतात. चांगला मार्ग देखील आपल्याला मिळत असतो, हे देखील विसरून चालणार नाहीये. आता मात्र बोनस गुण या ठिकाणी दिला जातोय, बोनस गुण मात्र घेतला जातोय. आता मात्र आपण पाहतोय गुणफलकावर 25 20. इथे मात्र जाणार की धावणार, ताकदीचं प्रदर्शन, शक्तीचं प्रदर्शन. इथे आपण पाहतोय प्रतीक धुमाळला पकडला जातोय. इथे ताकद, काय म्हणायचं कबड्डी, कशी म्हणायची कबड्डी, कोण पाहणार कबड्डी. आम्ही पाहतोय कबड्डी, कारण आम्ही कबड्डीचे बाई. प्रतिष्ठेची लढाई आहे. जर तुम्ही आमचा तर आम्ही तुमचा, हेच आपण सातत्याने या मैदानावर होत असताना पाहतोय. खूप सुंदर, कारण प्रत्येक रसिकाच्या चेहऱ्यावर जो आनंद आहे, जे हास्य आहे, हे पाहण्यासारखं आहे. मग इकडे प्रतीकला पकड होते, इकडे पार्थला पकड होते. कुणाल पाटील, कारण या स्पर्धेमधून देखील आपल्याला काढायचं आहे सर्वोत्कृष्ट खेळाडू, उत्कृष्ट चढाई, उत्कृष्ट पकड आणि पब्लिक हिरो. ही 4 सायकल आहेत, ही आपली वाट पाहतात. मग ह्याच्यावर नाव कोण करणार आणि अंतिम चषकावर देखील नाव कोण करणार. तो चषक 7 मित्रांची ग्रुप पेझारीच्या वतीनं पेझारी प्रीमियर लीग 2025 अंतिम विजेता म्हणून जो घोषित होणार, त्याला हे बक्षीस वितरण केलं जाणार. एक गुण सिंगल आपल्या साठी एक सिंगल पॉइंट मात्र घेतला गेला. पुन्हा एकदा कुणाल पाटील, पेझारी प्रीमियर लीग 2025 हिरोज अँड लँड सर्वे आणि रायगड प्रॉपर्टीज या 2 संघातील खेळ. संघमालक रोहित पाटील आणि संघमालक धीरज मात्रे या 2 संघमालकांमधील हा खेळ आपण पाहतोय. ज्या वेळेला ऑप्शन झालं ना, त्यावेळेला मात्र सिलेक्टेड खेळाडू मग चाहूल लागली होती, पावले लागली होती या संघाकडे. या सव्वीस 22 आता मात्र टायमिंग कमी कमी होत जाणार आहे. हो शेवटचा मिनिट, प्रयत्न वाढूचे कणागडिता आपल्याला माहितीच. इथे मात्र प्रयत्न करण्यासाठी सज्ज झाला होता तो म्हणजेच रितेश पेडवी. चढाईसाठी कुणाल पाटील. 26 22 जवळपास अंतिम टप्पा. 26 23 जवळपास अंतिम टप्पा आपण पाहतोय आणि निकाल काय असेल आपण ज्ञात आहात. 26 23 मात्र स्कोरबोर्ड वर त्या ठिकाणी लागलेले आहे. कुणाल सारखा चढाई पडत त्या ठिकाणी आलेला आहे आणि कुणाल आपण पाहतोय सिंगल पॉइंट त्या ठिकाणी. पेझारी प्रीमियर लीग 2025 अंतिम विजेता संघ मात्र कोणता ठरतोय आपला समवेत स्कोरबोर्ड देखील आपल्या समवेत आपण पाहतोय. रसिक बनाला मात्र या ठिकाणी रसिक बन मात्र कदाचित या मैदानाच्या बाहेर पडत असताना आपण पाहतोय. कुठेतरी आनंद व्यक्त केला जातोय, कुठेतरी जल्लोषामध्ये खेळाडू पाहतोय आणि हितचिंतक देखील पाहतोय. डीजे धन्यवाद, डीजे धन्यवाद. याडी वाणी